नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण 4th नंबरचा क्वेश्चन बघूयात. यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. 70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Pradnya on the occasion of tree plantation week. ट्री प्लांटेशन वीक मध्ये पार्थनं 70 ट्रीज प्लांटेड केलेले आहेत आणि प्रज्ञाने 90 ट्रीज प्लांटेड केलेले आहेत. आउट ऑफ दिस 25 ट्रीज वेअर प्लांटेड बाय बोथ ऑफ देम टुगेदर. आणि त्या दोघांनी मिळून 25 ट्रीज लावलेले आहेत. हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय प्रज्ञा और पार्थ. मग त्या दोघांनी मिळून टोटल किती ट्रीज लावलेले आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा, आपण जे पार्थनं लावलेले ट्रीज आहेत त्याला सेट ए कन्सिडर करूयात आणि प्रज्ञाने लावलेले जे ट्रीज आहेत त्याला आपण सेट बी कन्सिडर करूयात. सेट ए इज इक्वल टू ट्रीज प्लांटेड बाय पार्थ. मग एन ऑफ ए इज इक्वल टू आपल्याला 70 दिलेला आहे. मग सेट बी इज इक्वल टू ट्रीज प्लांटेड बाय प्रज्ञा. मग एन ऑफ बी इज इक्वल टू आपल्याला 90 दिलेला आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे आपल्याला 25 ट्रीज वेअर प्लांटेड बाय बोथ ऑफ देम टुगेदर. त्या दोघांनी एकत्र मिळून 25 ट्रीज लावलेले आहे. मग दोघांचे एकत्र मिळून लावलेले 25 आहेत. म्हणजेच ए इंटरसेक्शन बी किती येणार आहे 25. म्हणजेच एन ऑफ ए इंटरसेक्शन बी ही आपल्याला 25 मिळणार आहे. मग आता आपल्याला विचारलेलं आहे त्या दोघांनी मिळून किती झाडं लावलेली आहेत. त्यासाठी आपल्याला ए युनियन बी फाइंड करावं लागणार आहे. मग ए युनियन बी फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो आपण लिहून घेऊयात. एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग बघा, एन ऑफ ए किती आहे 70 प्लस एन ऑफ बी 90. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 25. मग हे किती येणार आहे 160 मायनस 25. 160 मधून आपण 25 जर मायनस केले तर 135 आपल्याला मिळणार आहे. पण हे 135 काय आहे एन ऑफ ए युनियन बी. मग ए युनियन बी म्हणजे काय असतो तर प्रज्ञाने आणि पार्थने ह्या दोघांनी मिळून जे टोटल झाडं लावलेली आहेत ते झाडांची ही क्वांटिटी आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे. एन ऑफ ए 20, एन ऑफ बी इज इक्वल टू 28, एन ऑफ ए युनियन बी 36 आणि आपल्याला ए इंटरसेक्शन बी फाइंड करायचं आहे. मग आपल्याकडे याच्यासाठी फॉर्म्युला आहे तो आपण लिहून घेऊयात. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए युनियन बी. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून घेऊयात. एन ऑफ ए किती आहे बघा 20 प्लस एन ऑफ बी आपल्याला 28 दिलेला आहे मायनस एन ऑफ ए युनियन बी आपल्याला 36 दिलेला आहे. मग 20 प्लस 28 हे येणार आहे 48 मायनस 36. आता आपल्याला 48 मायनस 36 करायचं आहे. 48 मायनस 36 हे येणार आहे 12. म्हणजेच एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला 12 मिळालेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघणार आहोत. इन अ क्लास 8 students out of 28 have a dog as their pet animal at home. 6 students have a cat as their pet animal. म्हणजे क्लासमध्ये जे 28 स्टुडंट्स आहेत त्यापैकी जे 8 स्टुडंट्स आहेत त्यांचा पाळीव प्राणी काय आहे डॉग आहे. आणि जे 6 स्टुडंट्स आहेत त्यांचा जो पेट एनिमल आहे म्हणजे पाळीव प्राणी आहे तो कॅट आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे. 10 students have dog and cat both. Then how many students do not have a dog or cat as their pet animal at home? आणि 10 स्टुडंट असे आहेत ते डॉग आणि कॅट हे दोन्ही अॅनिमल्स पाळतात. तर आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे असे स्टुडंट्स किती आहेत का त्यांच्याकडे डॉग आणि कॅट यापैकी एकही अॅनिमल नाही. ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग हा क्वेश्चन कन्फ्युजन करणार आहे. तर यामध्ये बघा आपण वेन डायग्राम थ्रू समजून घेऊयात आणि नंतर याला सॉल्व्ह करूयात. मग 8 स्टुडंट्स म्हणजे ते फक्त आणि फक्त डॉग पाळतात, त्यांच्याकडे कॅट नाही. आणि जे 6 स्टुडंट्स कॅट पाळणारे आहेत ते फक्त कॅट पाळणारे आहेत, त्यांच्याकडे डॉग हा अॅनिमल नाही. मग याला आता कसं सॉल्व्ह करणार आहोत. आता हे जे 10 स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडे डॉग आणि कॅट हे दोन्ही अॅनिमल्स आहेत. मग बघा सुरुवातीला आपण डॉग पाळणारे जे स्टुडंट्स आहेत ते काउंट करून घेऊयात. स्टुडंट्स whose
पेट एनिमल इज डॉग. हे किती येणार आहेत बघा, हे 10 आणि पहिले 8 प्लस 10 आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे ते 18 येणार आहेत. म्हणजे 18 स्टुडंट असे आहेत त्यांच्याकडे डॉग आहे. आणि स्टुडंट्स हुज पेट एनिमल इज कॅट इज इक्वल टू 6 प्लस 10. 6 प्लस 10 म्हणजे हे किती येणार आहे, 16. म्हणजे 16 स्टुडंट असे आहेत त्यांच्याकडे पेट एनिमल कोणता आहे, कॅट आहे. मग आता आपल्याला हे 10 दिलेलं आहे कोणता, ज्यांच्याकडे डॉग आणि कॅट दोन्ही एनिमल आहेत. म्हणजेच हा इंटरसेक्शनचा पार्ट आहे. म्हणजेच आपण जर याला ए कन्सिडर केलं, म्हणजे एन ऑफ ए जर लिहिला आणि याला जर एन ऑफ बी लिहिलं, तर ए इंटरसेक्शन बी त्याच्यामध्ये किती येणार आहेत, 10 येणार आहे. मग आता आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, आता याच्यावरून आपण आधी काय करून घेऊयात, ए युनियन बी फाइंड करून घेऊयात. मग बघा, ए युनियन बी याच्यासाठी एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी प्लस मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात. बघा, एन ऑफ ए 18 प्लस 16 मायनस 10 म्हणजे हे किती येणार आहे बघा, 34 मायनस 10 म्हणजेच एन ऑफ ए युनियन बी ची व्हॅल्यू आपल्याला 24 मिळालेली आहे. मग एन ऑफ ए युनियन बी म्हणजे काय आहे, त्यांच्याकडे डॉग आणि कॅट हे पेट एनिमल्स म्हणून ते पाळतात असे 24 स्टुडंट्स आहेत. मग आपल्याकडे टोटल स्टुडंट्स आपल्याला 28 दिलेले आहेत आणि आपल्याकडे फक्त 28 स्टुडंट्स असे आहेत तर ते कॅट किंवा डॉग यापैकी एक पेट एनिमल पाळतात. पण मग आपल्याला विचारलेलं काय आहे, आपल्याकडे असे किती स्टुडंट आहेत त्यांच्याकडे एकही पेट एनिमल नाही. मग बघा, ऑल स्टुडंट्स इज इक्वल टू 28. मग आपल्याला फाइंड काय करायला लावलेलं आहे, ज्यांच्याकडे एकही पेट एनिमल नाही. मग स्टुडंट्स डू नॉट हॅव डॉग और कॅट इज इक्वल टू 28 मायनस 24 करावं लागणार आहे आपल्याला. म्हणजेच हे 4 मिळणार आहे. म्हणजे 4 स्टुडंट असे आहेत त्यांच्याकडे डॉग आणि कॅट यांच्यापैकी एकही एनिमल नाही. आता आपण क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला हे जे सेट दिलेले आहेत तर त्यांचा युनियन सेट आपल्याला वेन डायग्राम थ्रू दाखवायचा आहे. मग बघा, यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, ए सेट आणि बी सेट आपल्याला दिलेले आहेत. ए सेट मध्ये 3 4 5 7 हे नंबर आहेत. बी सेट मध्ये 1 4 8 हे नंबर आपल्याला दिलेले आहेत. मग यांची आपण वेन डायग्राम काढून घेऊयात. मग बघा, ए सेट साठी आणि ही बी सेट साठी आपण काढून घेतलेली आहे. मग याच्यामध्ये बघा, कोणता कॉमन नंबर आपल्याला दिसत आहे, 4. हा एकच कॉमन नंबर आपल्याला याच्यामध्ये दिसतोय. मग तो आपल्याला 4 हा नंबर इथं लिहायचा आहे. मग ए सेट मधील राहिलेले नंबर आपण इकडे लिहून घेऊयात. बघा, 3 5 7. त्यानंतर बी सेट मध्ये 1 8 हे नंबर आपण लिहिलेले आहेत. मग आता याच्यावरून ए युनियन बी हे काय होणार आहे बघा, 3, 5 7 4 1 8 हा ए युनियन बी चा सेट तयार होणार आहे. हा जो कॉमन आलेला नंबर असतो तो आपण युनियन मध्ये एकदाच लिहित असतो. मग त्यानंतर आता सेकंड नंबर बघा, याच्यामध्ये पी आणि क्यू हे 2 सेट दिलेले आहेत. हे सेट आपण वेन डायग्राम थ्रू दाखवूयात. याची देखील वेन डायग्राम काढून घेऊयात आपण. याला आपण पी नाव देऊयात, याला क्यू नाव देऊयात. मग या दोघांमध्ये कॉमन एलिमेंट कोणते दिसत आहेत बघा, आपल्याला ई एक दिसतोय, त्यानंतर बी कॉमन दिसतोय. मग ई आणि बी हे 2 नंबर आपण, हे 2 अक्षर आपण त्याच्यामध्ये लिहून घेतलेले आहेत. मग पी सेट मध्ये बघा कोणते नंबर, कोणते अक्षर राहिलेले आहेत, यामध्ये ए सी आणि एफ हे 3 अक्षर राहिलेले आहेत. त्यानंतर क्यू सेट मध्ये बघा, ई आणि बी हे 2 अक्षर आपण लिहिलेले आहेत. त्यानंतर एल एम एन हे अक्षर आपण लिहून घेतलेले आहेत. मग त्यांचा पी युनियन क्यू हा सेट काय तयार होणार आहे बघा, ए सी एफ ई बी त्यानंतर एल एम एन हे सर्व अक्षर आपल्याला एकदा लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा, थर्ड नंबरला एक्स सेट आणि वाय सेट आपल्याला दिलेले आहेत.
मग हे रूल मेथडने दिलेले आहेत, त्यांना आपण आधी रोस्टर मेथडने म्हणजे लिस्टिंग मेथडने लिहून घेऊयात. मग एक्स सेट काय येणार आहे बघा, हा जो एक्स सेट आहे, एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर आहेत आपल्याला असं सांगितलेलं आहे बिटवीन 80 to 100, म्हणजे 80 to 100 च्या मधले प्राईम नंबरचा हा सेट आपल्याला घ्यायचा आहे. मग 80 to 100 मध्ये कोणकोणते प्राईम नंबर्स येतात, यामध्ये बघा 83, त्यानंतर येणार आहे 89, 97, हे 3 प्राईम नंबर्स त्याच्यामध्ये येतात. मग आता वाय सेट बघा, वाय सच दॅट वाय इज अन ऑड नंबर बिटवीन 90 and 100. 90 आणि 100 च्या मधले आपल्याला ऑड नंबर लिहायचे आहेत. मग तो वाय सेट आपण लिहून घेऊयात. 91, 93, 95, 97, 99 हे ऑड नंबर्स त्याच्यामध्ये येतात आणि यांचा आपल्याला वेन डायग्राम दाखवायची आहे. मग बघा, याला आता एक्स नाव देऊयात, इकडे वाय नाव देऊयात आपण. मग याच्यामध्ये कॉमन नंबर कोणते दिसत आहेत बघा आपल्याला, 97, 97 हा एकच नंबर आपल्याला कॉमन दिसतोय, तो आपण इथं लिहून घेऊयात. मग त्यानंतर एक्स मधील कोणते नंबर आहेत, 83, 89. त्यानंतर वाय मध्ये कोणते नंबर, 91, 93, 95 आणि 99. तर मग आता यांचा युनियन सेट कसा लिहिणार आहोत आपण, एक्स युनियन वाय इज इक्वल टू 83, 89, त्यानंतर 97, तो एकदाच लिहायचा आहे आपल्याला. नंतर 91, 93, 95, 99 अशा पद्धतीनं तो युनियनचा सेट आपल्याला लिहायचा आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 8 बघणार आहोत. याच्यामध्ये बघा, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट. आपल्याला हे सेट दिलेले आहेत, यामधील सबसेटचं जे रिलेशन आहे ते आपल्याला लिहायचं आहे. मग एक्स हा जो सेट आहे तो क्वाड्रिलॅटरल साठी आहे, वाय सेट रोम्बसचा आहे, एस सेट स्क्वेअरचा आहे, टी हा सेट पॅरलोग्रामचा आहे आणि व्ही हा सेट रेक्टँगलचा आहे. पण बघा, ह्या जो रोम्बस, स्क्वेअर, पॅरलोग्राम, रेक्टँगल हे चारही टाईप जे आहेत, हे चारही सेट जे आहेत ते क्वाड्रिलॅटरलचे सबसेट येणार आहेत. मग ते आधी आपण लिहून घेऊयात. मग बघा, वाय सबसेट एक्स म्हणजे रोम्बस हा क्वाड्रिलॅटरलचा सबसेट आहे. त्यानंतर स्क्वेअर देखील क्वाड्रिलॅटरलचा सबसेट आहे म्हणजे एस सबसेट एक्स. त्यानंतर पॅरलोग्राम हा देखील क्वाड्रिलॅटरलचा सबसेट आहे म्हणजे टी सबसेट एक्स. त्यानंतर रेक्टँगल हा देखील क्वाड्रिलॅटरलचा सबसेट आहे म्हणजे व्ही सबसेट एक्स. हे आपण 4 सबसेट लिहिलेले आहेत. त्यानंतर बघा, आता रोम्बस, स्क्वेअर आणि हे रेक्टँगल हे पॅरलोग्रामचे सबसेट आहे म्हणजेच वाय सबसेट टी, कारण का रोम्बस हा पॅरलोग्रामचा सबसेट आहे, स्क्वेअर हा देखील पॅरलोग्रामचा सबसेट आहे म्हणजेच एस सबसेट टी. त्यानंतर रेक्टँगल हा देखील पॅरलोग्रामचा सबसेट आहे म्हणून व्ही सबसेट टी. हे सबसेट देखील आपण लिहिलेले आहेत. आता त्यानंतर बघा, हा जो स्क्वेअर आहे तो रेक्टँगलचा सबसेट येणार आहे. त्यानंतर स्क्वेअर हा रोम्बसचा देखील सबसेट येणार आहे म्हणजेच एस सबसेट वाय, म्हणजे स्क्वेअर हा रोम्बसचा सबसेट आहे. त्यानंतर स्क्वेअर हा रेक्टँगलचा देखील सबसेट आहे म्हणजे एस सबसेट व्ही हे देखील येणार आहे. हे सर्व सबसेटचे रिलेशन आहेत. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 9 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय, इफ एम इज एनी सेट देन एम युनियन फाय अँड एम इंटरसेक्शन फाय आपल्याला फाइंड करायचा आहे. मग एम हा सेट कोणताही सेट असेल, मग आपण काय करूयात, एक एक्झाम्पल घेऊयात. एम हा 1, 2, 3 हा सेट आपण घेतलेला आहे आणि फाय म्हणजे आपल्याला माहिती असतं, फाय हा सेट जो असतो तो एम्प्टी सेट असतो. एम्प्टी सेटलाच आपण फाय सेट असं म्हणतो. हे एक्झाम्पल आपण मनाने घेतलेलं आहे कारण का आपल्याला हा क्वेश्चन चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी. मग आपल्याला एम युनियन फाय फाइंड करायचा आहे. मग बघा, एम युनियन फाय, युनियन मध्ये कोणते नंबर येणार आहेत, तर ह्या दोन्ही सेटमध्ये येणारे जे नंबर आहेत ते युनियन मध्ये येणार आहेत. फक्त जे डबल आलेले नंबर आहेत ते आपल्याला एकदाच घ्यायचे आहेत. मग बघा, याच्यामध्ये 1, 2, 3 हे नंबर येणार आहेत. याच्यामध्ये तर नंबर नाहीत म्हणून आपल्याला ते घेता येणार नाही. म्हणजेच एम युनियन फाय यामध्ये 1, 2, 3 हे नंबर आलेले आहेत. मग 1, 2, 3 म्हणजेच कोणता आहे, हा एम आलेला आहे म्हणजेच एम युनियन फाय
म्हणजे हा काय होणार आहे, हा एम येणार आहे. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, एम. म्हणजे एम युनियन फाय याचा युनियन सेट जो आहे तो एम असणार आहे. आणि आता एम इंटरसेक्शन फाय यांचा कोणता सेट आपल्याला मिळणार आहे बघा. आता एम आणि फाय हे जर आपण बघितलं तर इंटरसेक्शन मध्ये त्या दोघांमध्ये जे कॉमन नंबर आलेले आहेत ते फाय या इंटरसेक्शनच्या सेटमध्ये येणार आहे. पण या दोघांमध्ये कोणताच कॉमन नंबर आलेला नाही. मग इंटरसेक्शनचा जो सेट आहे तो काय तयार होणार आहे बघा, एम इंटरसेक्शन फाय. यामध्ये कोणताच नंबर आपल्याला लिहिता येणार नाही. म्हणजे हा देखील एम्प्टी सेट असणार आहे. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते फाय येणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 10 बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला एक वेन डायग्राम दिलेली आहे. ती वेन डायग्राम आपल्याला ऑब्झर्व करायची आहे आणि आपल्याला हे सेट लिहायचे आहे. मग त्यामध्ये बघा सुरुवातीला यू हा सेट आपण लिहिणार आहोत. यू म्हणजेच युनिव्हर्सल सेट असतो. युनिव्हर्सल सेट याच्यामध्ये तो आपण रेक्टँगल मध्ये दाखवतो आणि त्यामधील सर्व नंबर त्याच्यामध्ये येणार आहेत. मग बघा 1 2 3 4 त्यानंतर 5 7 8 9 10 11 13 हे सर्व नंबर्स आपल्याला त्या युनिव्हर्सल सेट मध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर बघा ए हा सेट आपल्याला लिहायचा आहे. ए सेट मध्ये ए मध्ये आलेले जे नंबर आहेत ते आपल्याला ए च्या सेट मध्ये लिहायचे. म्हणजे 1 2 3 5 7. त्यानंतर बी सेट मध्ये बघा कोणते एलिमेंट्स कोणते नंबर येणार आहेत. त्यामध्ये 1 5 1 5 त्यानंतर 8 9 10. त्यानंतर बघा आपल्याला ए युनियन बी हा सेट लिहायचा आहे. ए युनियन बी. मग ए युनियन बी म्हणजे ए मध्ये आणि बी मध्ये येणारे सगळे नंबर आपल्याला लिहायचे आहेत. मग त्यामध्ये बघा 1 2 3 5 7 त्यानंतर 8 9 10. म्हणजे आपल्याला ए आणि बी मध्ये आलेले सगळे नंबर लिहायचे आहेत. फक्त हा 4 13 आणि 11 हे नंबर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे नाहीत. मग आता आपल्याला ए इंटरसेक्शन बी लिहायचं आहे. मग ए इंटरसेक्शन बी मध्ये आपण कोणते नंबर लिहितो, इंटरसेक्शनचा हा पार्ट असतो. म्हणजे दोन्ही सेट मधील जो कॉमन पार्ट आहे तो इंटरसेक्शन मध्ये येतो. म्हणजे 1 आणि 5 हे दोन नंबर त्याच्यामध्ये येणार आहेत. अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता आपण बघूयात क्वेश्चन नंबर 11. याच्यामध्ये एन ऑफ ए 7 दिलेला आहे, एन ऑफ बी 13 दिलेला आहे, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 4 दिलेला आहे आणि आपल्याला एन ऑफ ए युनियन बी फाइंड करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो लिहून घेऊयात. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग बघा एन ऑफ ए किती दिलेला आहे 7 प्लस एन ऑफ बी 13 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला 4 दिलेला आहे. मग 7 प्लस 13 20 हे मायनस 4 म्हणजेच आपल्याला हे 16 मिळालेलं आहे. काय आहे हे एन ऑफ ए युनियन बी. म्हणजेच ए युनियन बी ची व्हॅल्यू आपल्याला 16 मिळालेली आहे.